हल्लीच्या धकाधकीच्या दिवसात आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतंय। त्यामुळे काही व्याधी निर्माण होत असल्या तरी दिवसभरात थोडा वेळ योगासाठी दिल्यावर मोठा फायदा होऊ शकतो। योगातील ध्यानधारणा केल्यानं मन अधिक शांत होऊन चिडचिड कमी होते। शरीर अधिक लवचिक, निरोगी आणि बळकट ठेवण्यासाठी योगाचं महत्त्व असल्याचं सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेतील सिव्हिल रुग्णालयात योग प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी योगाचं महत्त्व पूर्वापार आहे, मात्र आपण फार गांभीर्याने घेत नसल्याचं सांगितलं। योगामुळे वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठीही योगा फायदेशीर ठरतं। चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसत नसल्याचंही डॉक्टर महांगडे यांनी सांगितलं। या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सोनल रिंगे, डॉक्टर अरुंधती सांगळे, डॉक्टर लोकमान खान, डॉक्टर जुबेर अन्सारी, डॉक्टर अरुण गवळी, डॉक्टर श्रीजित शिंदे, डॉक्टर सचिन घोलप, डॉक्टर शोभना चव्हाण, डॉक्टर हनीशा जाधव आदीसह कर्मचारी वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होता। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचा वचपा कोकण पदवीधर मतदारसंघात विजय मिळवून काढू असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी IPS, IAS आणि इंजिनिअरिंगच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराबद्दल भाजप शिंदे सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार असल्याचं सांगितले। कोकण पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी NKT महाविद्यालयाच्या सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, सामान्य जनता, सुशिक्षित तरुण विरोधी भूमिकांवर टीकास्त्र सोडलं। लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या यशामुळे संविधानानं दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आता अबाधित राहिलं। प्रगत राष्ट्रानं EVM मशीनवर निवडणूक घेणं बंद केलं असून भारतातही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवं। कोकण पदवीधराची निवडणूक बॅलेटवर असल्यानं सगळ्यांची कसोटी लागली आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे, अन्यथा राजन विचारे आणि विनायक राऊत हे पडले नसते। सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यातून विजय निश्चित होणार असून सगळ्यांनी एकजुटीनं कामाला लावून महायुतीचा फुगा फोडू असं आवाहनही पटोले यांनी यावेळी केलं। तसंच मणिपूर दंगल, बलात्कार, पेपरफुटी रोखण्यास अपयशी ठरलेले पंतप्रधान मोदी यांनी गाझापट्टीतील युद्ध थांबवल्याच्या बातम्या मारल्या जात आहेत असं सांगत पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला। पोलीस आणि प्रशासनाचा धाक नसल्यानं वसईसारख्या घटना घडत असून राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले। येत्या अधिवेशनात त्यांना जाब विचारला जाणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं। भयानक आहे महाराष्ट्रामध्ये। या अधिवेशनामध्ये आम्ही जे काही मुद्दे उपस्थित करणार आहोत, या सरकारचं हे भ्रष्टाचारात बडबडलेलं कसं आहे, मग IASच्या बदल्या असतील, IPSच्या बदल्या असतील, इंजिनियरांच्या बदल्या असतील, त्याचा रेट आता जे जाहीरपणे सांगितला जातो आहे, योजनाच्या नावाने कसं जनतेचे पैसे लुटले जातात त्याचे सगळे पुराव्यासहित आहे। गरिबाच्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या योजना असतील, ज्या काही योजना राबवल्या जातात महाराष्ट्रामध्ये, आदिवासीच्या नावानं असतील, शेड्यूल कास्टच्या नावानं असतील, या योजनांमध्ये ह्यांनी भ्रष्टाचार कसा त्याच्या पुराव्यासहित आमच्याजवळ आहे। आणि म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार राज्याला, जनतेला कसं लुटते आहे आणि हे कसं सरकार महाराष्ट्राला विकते आहे, राज्यातले उद्योग कसे त्यांनी गुजरातमध्ये पाठवले। आजच आपण पाहिलं की पुन्हा अडाणीला जागा फ्री फंडला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे वाकोल्याच्या। तर म्हणजे याचा अर्थ अडाणीसाठी
केंद्र आणि राज्य सरकार काम करते आहे का, हाही प्रश्न आहे. तर लोकांना राहायला घरं नाही. पण ज्या पद्धतीनं लूटपाट जी चाललेली आहे, या सगळ्या लूटपाटचं आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला आरसा दाखवणार आहोत. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात जागतिक योग दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं खास महत्त्व आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्यांचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक योग दिवस साजरा केला जातो. ठाण्यात देखील योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाण्यातील कॅसल मिल येथील अंबिका योग कुटीर येथे तसंच ढोकाळी येथील इंडोर स्टेडियम येथे संस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित योग शिबिरात नागरिकांसमवेत आमदार संजय केळकर यांनी सहभाग घेत योगा केला. तर ठाण्यातील बेडेकर विद्यालयात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी एकत्रित योगा करून सामाजिक संदेश दिला. सेंट जॉन दी बॅप्टिस्ट शाळेत मुलांना विविध योगाचे प्रकार दाखवण्यात आले. यावेळी मुलांनी त्याचं अनुकरण करत योगा केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक थॉमसन केनी यांनी मुलांना दररोज योगा केल्यानं आपण निरोगी आणि स्वस्थ राहतो, त्यामुळे योगा नित्यनेमाने करा असं मार्गदर्शन केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या संस्थेच्या वतीनं पारसिक नगर 90 फीट रोड येथे योग दिनाचं औचित्य साधून योग महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या योग महाकुंभमध्ये अनाहत योगा सेंटरचं निलेश विखारे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या ठाणे पालघरच्या विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड, अंबिका योग कुटीरच्या सुषमा हटाळकर, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, मनाली पाटील, अभिजित पवार, अनिता गौरी आदी हे उपस्थित होते. यावेळी विठ्ठल आपल्या दारी या संकल्पनेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि टाळमृदुंगाच्या निनादात विठुरायाची पालखी देखील काढण्यात आली.